ATV न्यूज, बातमी जनकल्याणाची। नागेश पाटील आष्टीकर यांनी नुकताच उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे, तर आपण त्यांच्याकडून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात। कशा निवडणुकीचं आमचं सिद्ध आहे, आमच्याकडे भूमिका स्पष्ट आहे। आम्ही आजच्या घडीला संविधान वाचवण्याचा प्रयत्न आहे, महागाई खतम करण्याचा प्रयत्न आहे, आमचा बेरोजगारी संपवायचा प्रयत्न आहे, आम्ही शेतकऱ्याला या जुलमी सरकारच्या कचाट्यातून वाचवण्याचा प्रयत्न आहे। त्याच्यापेक्षा दुसरं अजून काही नाही। असं म्हटलं जात होतं की नागेश पाटील आष्टीकर वीज हेमंत पाटील, तर त्यांची आता उमेदवारी संपुष्टात आल्याचं दिसून येत आहे, तर याबाबत तुमचं म्हणजे बहुमताने आपणच या दुर्दैव आहे असं जर होत असेल, डिक्लेअर त्यांची सीट होऊन जर डिक्लेअर होत असेल तर त्यांच्या एवढं दुर्दैव त्यांचंच आहे। विचारतात त्यांचा काय म्हणा, त्यांना खूप वाईट वाटत असेल, पण मला असं वाटतं की ते कर्माचे फळ आहेत। भाजपने जो त्यांचा विरोध केलेला आहे याबद्दल आपलं काय मत आहे? कर्माचे फळ आहेत, बस दुसरं काही नाही। आज यांनी एका काळामध्ये उद्धव साहेबाला यांनी धोका दिला, आज याला यांच्या सोबत राहणाऱ्या माणसांनी धोका दिला, संपलं। आपला जनता जी आहे ती आपल्याला बहुमताने निवडून देईल असा आपला विश्वास आहे का? नक्की विश्वास आहे। या महाराष्ट्रात संबंध भारत देशामध्ये मतदार अतिशय कदरलेला आहे, अतिशय बेजार आहे आणि निवडणुकीची वाट पाहत आहे। तुम्ही जर बघितलं असेल, आज एवढ्या तळतळत्या उन्हामध्ये जर एवढे लोक येत असतील, तुम्ही बघा मंडपामध्ये सुद्धा लोक बसले नव्हते, उन्हात उभे होते अक्षरशः। म्हणजे तुम्ही जर बघा त्याच्यात किती तळतळत असेल किंवा किती त्यांच्यामध्ये आग असेल, आणि ते सगळी आग या धगधगत्या मशाल या आपला पहिला अजेंडा काय असेल निवडून आल्यानंतरचा? नक्कीच शेतकऱ्याच्या संदर्भातला विषय असेल। हिंगोलीमध्ये मोठ्या प्रमाणात सिंचनाचा प्रश्न आहे, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, अनेक मूलभूत सुविधा इथं कमतरता आहे। प्रामुख्याने विजेचा प्रश्न आहे, डिप्याची खूप कमतरता आहे, सबस्टेशन वाढवले पाहिजेत, इथं पूरक व्यवस्था झाली पाहिजे लाईनीची। त्यामुळे असे अनेक प्रश्न आहेत की जे ATV न्यूज साठी मी अनिता चव्हाण, हिंगोली। नवनवीन बातम्या जाणून घेण्यासाठी ATV न्यूजला लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका।